नमस्कार, मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या युट्यूब चॅनल सगळ्यांचे सहर्ष स्वागत. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचं अक्कोळमध्ये त्यांच्या जागेवर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये साक्षात आतापर्यंत आपण कुठेही पाहिलं नसेल. मालिकेत पाहतो आपण किंवा इतर ठिकाणी पाहतो, पण श्री संत देव अवतारी बाळूमामा यांची एकमेव काठी होती जी बाळूमामा शेवटपर्यंत वापरत होते. ती काठी आज आपण पाहणार आहोत, त्याचं दर्शन घेणार आहोत. याचबरोबर बाळूमामा यांचं मंदिर, याचं बाळूमामाचं दर्शन घेणार आहोत. नमस्कार महाराज. बाळूमामांचे नातू हे याची सेवा करतात, या मंदिराची सेवा करतात बाळूमामांची, आणि साक्षात बाळूमामाच्या काठीचं आज आपण दर्शन घेणार आहोत. त्याचं महात्म्य जाणून घेणार आहोत. याचं महात्म्य सांगा महाराज. ही काठी म्हणजे आमच्या वडिलांनी घेतली. आपण शेवटचे यात्रेला घेतो वडील आमचं. त्यावेळेला आमच्या वडिलांनी अण्णाप्पा वडिलांचं नाव, ती अण्णाप्पा एवढी काठी जपून ठेवून आमच्या वडिलांनी घेतली. तेव्हा कधी दिलेली? यात्रेला गेले, लई दिवसाची गोष्ट. यात्रेला गेल्या, यात्रेला आपण घेऊन गेल्या. तुम्ही काठी बाळूमामा काठी किती वर्ष वापरत होते सर्वसाधारण? पहिल्यापासून शेवटपर्यंत हीच काठी. बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत हीच काठी वापरत होते. आणि ही काठी यांच्या आमच्या वडिलांना आप्पाची श्री क्षेत्र आप्पाची वडीमध्ये वडिलांना दिलेली सांभाळून ठेव, याचं जतन करून ठेव, आपल्या भक्ताने याचं दर्शन व्हावं यासाठी काठी ठेव. मग याचा त्यांनी सांभाळ करून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला याचं दर्शन होत आहे. हीच काठी ती जी साक्षात बाळूमामा वापरत होते. त्यामुळे ही काठी आपण हातात घेऊ शकतो. या काठीचं दर्शन घेतल्यामुळे बाळूमामाने जसं मेटकेमध्ये घाम लावलेला, ज्यामुळे भूत बाधा करणी बाधा असेल तर ती तात्काळ नष्ट होत होती, त्याच पद्धतीने याच काठीमुळे अनेक प्रकारच्या वाईट शक्तीपासून सर्वांचे रक्षण केलेलं, आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करण्याबरोबरच कल्याण सुद्धा केलेलं, तीच ही काठी. ही काठी आपण आज भक्तांना दाखवत आहोत. या काठीचं दर्शन घेतल्यामुळे मी सुद्धा धन्य पावलो आहे आणि आपले सर्व भक्त मंडळी सुद्धा धन्य पावणार आहेत. धन्यवाद महाराज, तुम्ही या काठीचं दर्शन आम्हाला दिलं आणि आपल्या भक्तांना सुद्धा तुमच्यामुळे या काठीचं दर्शन झालं. सगळ्याची ठीक आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.